पुढे मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। धक्कादायक बातमी। मुंबईमध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे आणि NSCI वरई डोममध्ये कार्यक्रम होता, त्यातली ही घटना आहे। मृत्यूचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। पुढचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे। ड्रग्सच्या अतिसेवनानं हा मृत्यू झाला असावा असा एक संशय व्यक्त होतोय। मुंबईतल्या वरई डोममधल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला। मृत्यूचं कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही। मात्र पोलिसांकडून वेगवेगळ्या अँगलने याचा आता तपास सुरू आहे। ड्रग्स सेवनामुळे हा मृत्यू झाला आहे का याबाबतचा सुद्धा तपास सुरू आहे। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, हा वरईमधल्या डोममध्ये झालेला मृत्यू आहे कॉन्सर्टच्या दरम्यान, मात्र अशीच घटना यापूर्वी गोरेगावमध्ये सुद्धा घडलेली होती। त्यामुळे हा मृत्यू नेमका ड्रग्सच्या अतिसेवनामुळे झालाय की कुठल्या कारणामुळे याचा तपास सुरू आहे? काय नेमके या संदर्भातले तपशील? नक्कीच गोरेगावमध्ये ज्या पद्धतीने घटना घडली होती त्यामुळे राज्याचं राजकारण हे तापलेलं होतं आणि अशा म्युझिक कॉन्सर्टमध्ये जेव्हा अनेक मुलं आणि अनेक तरुण जेव्हा येत असतात तेव्हा ड्रग्स किंवा इतर गोष्टींची त्यांना कशा पद्धतीने त्यांना ड्रग्स पुरवलं जातं या सगळ्या गोष्टींची चर्चा झालेली होती। आणि आता वरळीमध्ये एक म्युझिक कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येनं तरुण तरुणींनी सहभाग घेतलेला होता। त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकतो। त्या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येनं तरुण दिसत आहेत आणि या कॉन्सर्ट दरम्यान एका व्यक्तीचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। मृत्यूचं कारण अर्थात आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही, मात्र पोलिसांनी या प्रकरणाची आता दखल घेतलेली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे की म्युझिक कॉन्सर्टमध्ये या व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला, ड्रग्सच्या सेवनामुळे झाला की इतर कोणत्या गोष्टींमुळे झालेला आहे। त्याचा तपास जो आहे तो सध्या केला जातो। जरूर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून राहा सीमा। आपण वेळोवेळी चर्चा करू आणखी अपडेट सहित। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।